आक्रोश मेळावा करून आपल्याला काय साध्य करायचंय, करायचं काय आहे? हे जे सरकारची दडपशाही चालू आहे ते मोडून काढायची आहे आपल्याला. ही सरकार जे आपल्याबद्दल, आपल्या भूमिपुत्रांबद्दल, आपल्या मराठी माणसांबद्दल, स्थानिक लोकांबद्दल असा विचार करू शकते, ह्या सरकारला मोडून काढण्याचंच आपल्याला पुढचं आपलं पाऊल आहे. हे जे आपल्या पोटावरती पाय देत आहेत ना, ते पाय उघडून काढण्याची वेळ आलेली आहे आता. आणि मला माहिती आहे, मला संपूर्ण विश्वास आहे की स्त्री शक्तीमध्ये इतकी ताकद आहे. आणि त्याच्या बरोबर आदरणीय राजसाहेब आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आले की कोणीही आपल्या समोर टिकू शकत नाही. आपल्याला हे ग्लोबल टेंडर रद्द करून पाहिजे, ह्याचं दुसरं पर्याय नाही आहे आपल्याकडे. हा ग्लोबल टेंडर रद्द झालंच पाहिजे. कोणी बाहेरून येऊन आपल्याला शिकवणार की कामं कशी करायची, बाहेरून येऊन आपल्याला देणार कामं. आम्ही सक्षम आहोत, आपल्यामध्ये ताकद आहे, आम्ही हे काम करू शकतो. हे आम्ही इतकी वर्ष दाखवलंय. आम्हाला बाहेरच्या लोकांची गरज नाहीये. आणि दुसरं, फक्त ग्लोबल टेंडर रद्द होणं नाही, जे रेट त्या ग्लोबल टेंडर मध्ये इतर कॉन्ट्रॅक्टरला मिळत होता तेच आपल्या संस्थांना मिळालं पाहिजे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.